गुजरातमधून काल एक 26 वर्षाची महिला दवाखान्यात आली होती. तिच्या पाठीमध्ये, कमरेमध्ये, उजव्या साईडला कडकपणा, पूर्ण पाठ ही कडक झाली होती. तिच्या डोक्यावरती जेव्हा हात ठेवला तेव्हा सापडलं की प्रायमरी फॉल्ट इज द राईट किडनी अँड स्मॉल इंटेस्टाईन बिलो डिओडिनम. तर हे सगळं बघितलं असताना मी तिची चौकशी केली की बाबा तुझं लाईफस्टाईल काय आहे, कशाप्रकारे तुझी दिनचर्या असते. ती PSU कंपनीत, गव्हर्नमेंट कंपनीत जॉबला आहे. त्यानंतर तिची मी ट्रीटमेंट चालू केली. पहिल्या 2 ट्रीटमेंट तिच्या झाल्या आणि तिसऱ्या ट्रीटमेंटला बघितलं तर ती किडनी जी रिलीज केली ती परत फ्रोझन प्रचंड प्रमाणात कडक झालेली होती. मग मी परत एकदा तिला विचारलं की तुझ्या आयुष्यात काय अशी तुझी शोक कुठला आहे का, तू कुठल्या काही आठवणींमध्ये किंवा कुठल्या काही तुझं कोणी जवळचा माणूस एक्सपायर झाला आहे किंवा सोडून गेलं आहे का. तर ती म्हणली सर तुम्हाला कसं समजलं. म्हटलं एक लक्षात घे, किडनी इज द इमोशनल स्टोरेज ऑर्गन आहे. ज्यांच्या राईट किडनीमध्ये इमोशन स्टोअर होत असतात. मग तिने रडायला लागली ती जोरजोरात आणि रडायला लागल्यानंतर तिने सांगितलं की हो सर, माझा 7 वर्षापूर्वी एक बॉयफ्रेंड होता, तो मला सोडून गेलेला आहे आणि त्याच्या आठवणीने मला आयुष्य जगणं खूप अवघड झालेलं आहे, त्याच्याशिवाय मी जगूच शकत नाही आणि आय कॅनॉट, असं तिने 4-5 वेळा मला तिने ते शब्दप्रयोग केला. आय कॅनॉट. मी म्हणलं एक लक्षात घे, तू जन्मली तेव्हा तू एकटीच होतीस ना. तुझं जे 20 वर्षाचं आयुष्य गेलं त्यावेळेस तुझे आईवडील होते तुझ्यासोबत, तू त्यांचा विचार केलास का. मग तिला थोडंसं कॉन्शियस झाली ती आणि मग तिच्याशी मी गप्पा मारायला चालू केल्या आणि गप्पा मारल्यानंतर कळलं की अरे एक लक्षात घ्या मित्रांनो, ज्याचे कुणाचेही प्रेमभंग झाले, 14 फेब्रुवारी आत्ताच येऊन गेलेला आहे. प्रेमभंग ज्यांचे झालेले आहेत, प्रेमाचा कुठेतरी रिलेशनशिपमध्ये आपण होतो, 2-3 वर्ष काढले आणि मुलीनी किंवा मुलांनी आपल्याला फसवलं किंवा सोडून गेलेलं आहे, हेच म्हणजे आयुष्य नाही आहे. तुम्ही या पृथ्वीवरती का आलात, पृथ्वीवरती येण्यामागचं कारण काय आहे. आणि एखादा आंबा खराब निघाला पेटीमध्ये तर आपण दुसरा आंबा त्यातला खातोच ना. एखादा ॲक्सिडेंट झाला म्हणून गाडी चालवायचं बंद नाही करत. त्यामुळं तिला बऱ्याच मी काउन्सलिंग केलं आणि समजून सांगितलं की एक लक्षात घे, किडनी तुझी जी कडक होती, कॉन्ट्रॅक्शनमध्ये जाते, तिथले लिगामेंट्स पूर्ण टाईट झालेले आहेत. त्याचं कारण आहे तू सतत त्याच मुलाचा विचार करतेस. एक लक्षात घे, आपल्याला ह्या दरवाज्यातनं पुढच्या दरवाज्यात जर जायचं असेल तर हा दरवाजा सोडावा लागतो आयुष्यात, तर आपण पुढच्या दरवाज्यात जाणार आहोत. तिला मी सगळं समजून सांगितलं, काउन्सलिंग केलं. तर नक्कीच एक लक्षात घ्या, जे कोणी अशा प्रकारे प्रेमभंगामध्ये अडकलेले युवक आणि युवती आहात तर एक लक्षात घ्या, तुम्हाला पुढं जर आयुष्यात जायचं असेल तर थोडीशी बुद्धी जागृत करा, स्वतःचा विचार करा आणि त्यातनं बाहेर पडा. ती गेलेली व्यक्ती काही परत येणार नाही आहे. तुम्ही किती रडलात, कितीही ओरडलात, कितीही रोज जेवण कमी केलं, रोज रडलात, रोज फोटो बघितलात तर ती व्यक्ती काही तुमच्या आयुष्यात परत येणार नसते. तर ज्यांचे प्रेमभंग झालेले आहेत, एक लक्षात घ्या, थोडंसं चिंतन करा, थोडंसं मनन करा आणि आपलं आयुष्य कशासाठी आहोत, मी या पृथ्वीवरती माझा जन्म का झाला हा विचार करा की त्या व्यक्तीसाठी झाला का इतर आयुष्यात काही अजून कामं आहेत. तर नक्कीच याचा सुविचार ऐकणं, चांगलं मोटिवेशनल लेक्चर्स ऐकणं, त्याचबरोबर काउन्सलिंग वैद्याचं घेणं आणि बुद्धीला शांत करणारी औषधं, मेडिटेशन करणं हे खूप गरजेचं आहे. आणि स्वतःचा विकास तुम्ही केला, तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात.